नमस्कार. आज 10 नोव्हेंबर 2024 वाचन संस्कृती वाढवूया, नवनवीन सुसंस्कार रुजवूया या उदात्त हेतून सुरू असणारं शिवाई प्रबोधन वाचनालय परिवार पलूस यांच्या या वाचनालयाच्या आज खरंच अतिशय एक आनंदाचा क्षण या ठिकाणी आम्ही सध्या अनुभवत आहे. साहित्यिक क्षेत्रातले अतिशय महत्त्वपूर्ण आणि ज्यांचं योगदान अत्यंत मोठं आणि सर्वांना प्रेरणा देणारं असं योगदान ज्यांनी आजपर्यंत दिलेलं आहे. आणि एका पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं आज शिवाई प्रबोधन वाचनालयाला त्यांची भेट होते. सर्वप्रथम मी त्यांचं शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि खरं तर त्यांचं नाव घेण्याइतपत पण मी मोठा नाहीये. तर त्या एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याचबरोबर मोठा साहित्यिक आहेत आणि साहित्यिक क्षेत्रातलं फार मोठं त्यांचं योगदान आहे. अशा माननीय संध्या नरे पवार मॅडम यांचं या ठिकाणी मी आमच्या वाचनालय परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या सहस्नेही आदरणीय सरिता पवार मॅडम, त्याही मोठ्या साहित्यिका आहेत आणि अशी एक काय म्हणूया आपण एक पर्वणी या ठिकाणी आमच्या वाचनालयाला या ठिकाणी लाभली आहे. आणि वाचन संस्कृती ही जी थोडंसं आज ज्याच्याकडे सर्वांनी आपण खूप लक्ष दिलं पाहिजे, गरजेचे आहे. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. आणि वाचनानं समृद्ध होते मती, मिळते आपल्या सामाजिक आणि विकासाला गती, असं जे आपण म्हणतो अनुभवतो त्याचं प्रत्यक्ष रूपच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात एवढीच अपेक्षा. तुमच्या या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि अगदी सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे मी गावात आल्यावर मंगे सरांचं घर जेव्हा शोधत होते तेव्हा मला वर पाटी दिसली शिवाई प्रबोधन वाचनालय. आणि मला खूप म्हणजे बाहेरूनच या वाचनालयात येण्याआधी ती पाटी बघूनच खूप समाधान वाटलं की असा काही उपक्रम इथे सुरू आहे. कारण अशा पद्धतीने वाचनालय गावागावात असणं ही खरं तर आजची खूप मोठी गरज आहे. कारण वाचन नसेल तर बुद्धीवर जे संस्कार व्हायला हवे असतात ते वाचनाच्या माध्यमातून होत असतात. आणि ते जर नसेल, ते मुलांपर्यंत पोहोचलं नाही. आज जो काही मोबाईलचा आणि ऑनलाईन सगळ्या वेगवेगळ्या ऍप्सचा, सोशल मीडियाचा प्रभाव आहे, त्या प्रभावाला छेद द्यायचा असेल तर पुन्हा एकदा वाचन चळवळ गावागावामध्ये रुजवण्याची खूप गरज आहे. आणि ते काम इथे हे लोक सगळे करतायत, याबद्दल त्यांचंही खूप कौतुक, त्यांचंही अभिनंदन. आणि ह्या वाचन चळवळीला माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा. मी शुभेच्छा दिल्यात. माझ्या कविता आहे, एक पुस्तक आहे म्हणून, त्याच्या 4 ओळी मी इथे लिहिले आहेत की ज्या घराच्या भिंती बोलू लागतात आपल्याशी मित्रत्वाने, समजून घेतात आपल्यातील निशब्द वादळे, समंजस असतो तिथला कानाकोपरा, फडताळे आणि खिडक्या सुद्धा, त्या घरात इथे तिथे सजलेली दिसतात, तेवत असतात ही पुस्तके, त्या घराला जगण्यासाठी माणुसकीची वाट दाखवतात ही पुस्तके. त्यामुळे हे मी ग्रंथालय जेव्हा बघितलं तेव्हा मला हे माणसांचं घर आहे हे मला अगदी त्याची सत्यता पडली. आणि मला हे बघितल्यावर माझ्याच मानलेल्या बंधूंची आठवण झाली. मग मला म्हटलं भानू गोंडाळ म्हणून, ते माध्यमिक शिक्षकच आहेत, एक जुवाटीसारखे अत्यंत दुर्गम खेडेगावामध्ये राहतात. पण त्या माणसाने आतापर्यंत आपल्या स्व कष्टातून, स्व पगारातून आपल्या आईच्या नावे आतापर्यंत 17 ते 20 वाचनालय सुरू केले, खेडोपाडी, गावोगावी, शाळांमधून. आणि आजही ते आपल्या अर्थार्जनापैकी काही टक्के हिस्सा या वाचन संस्कृतीसाठी देतात. त्यामुळे त्या भावाचं रूप मला तुमच्यामध्ये दिसलं आणि एक नवीन पुस्तक रूपातला एक मित्र मिळाला मला इथे येऊन. थँक्यू सो मच. खरंच पण खूप छान वाटलं पुस्तक बघून.